पाहुण्यानो नमस्कार. कसा काय बरं मा बरं. पहिले मका सांगा मालवणी किती लोक असं मस्त येतात इथे 1 2 3 4 5 मी मध्ये मध्ये मराठी शब्द घालतलंय मला समजूक सोपा जाताला चला ना. तर सर्वात प्रथम तुम्ही विचाराल यो कोण तर मी या गावचो मालवणचो सरपंच. हा तर झाला काय मी आज सकाळी एसटी स्टँडवर पीत बसलो होतो. पीत म्हणजे असा पीत नाही हा असा पीत चाय पीत बसलो होतो. तर एसटी स्टँडवर बसलो तो आमचो वशा त्याचा चायचं दुकान असा पण साखरच घालत नाही मेला. मी म्हटलं कमीत कमी 4 चमचे घाल तर 1-2च चमचे घातले. हो काहीतरी फालतू बडबड करू नका मुद्द्याचं बोला. हा तर मुद्द्यावर येतो. तर झाला काय एक माणूस एसटी मधून उतरलो. म्हटलं तू कोण हायचो वाटू नाही तर म्हणालो मी अमेरिकेहून आलो. म्हटलं अमेरिकेहून आमच्या मालवणात काय काम असा तर म्हणालो तुमचा व गणेशोत्सव त्याची कीर्ती अमेरिकेपर्यंत पोचली सा. तो गणेशोत्सव बघूक मी आलो अमेरिकेतून. तर म्हटलं आता मी सरपंच माका येड नाही पण म्हटला आमच्या गावात 3 लोक डांबीस लोक बाबलो दादलो आणि किशा दिवसभर गजाली करत असतात. काय कामधंदा करत नाही. त्यांका जाऊन विचार ते बरोबर दाखवतले. तर बघूया आता काय करतात ते. नमस्कार. इकडे गणेशोत्सव कुठे आहे? गणेशोत्सव नमस्कार. इकडे गणेशोत्सव कुठे आहे? गणेशोत्सव कुठे आहे जरा दाखवता का मला? अहो गणेशोत्सव होता. अरे काय चाललंय? मी काय इथे तुमच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी नाही आलो एवढा लांबून. दाखवायचं तर दाखवा नाही तर चालो मी परत. पाहुण्यानू वाईट रवा एवढं चिडू नका. हायसर मोठा संकटीला असा त्याचा काय करू तर हा आधी विचार करावा. मला तेच वाटलं. बघापासून बघत होतो तुम्ही सगळे चिंतेत वाटत होता. काय झालं? आता चिंता करूचा कारण असा तर चिंता करूक नका. हो पण चिंतेचं कारण तरी काय? तर माका काय माहित. तुम्हाला माहित नाही मग चिंता कशाला करता? हा दादल्या हा म्हणत होतो मी चिंतेत असा म्हणून मी चिंता करतो. हो पण दादल्यो कसल्या चिंतेत आहे? माका काय माहित. पण तुम्हाला काही माहित नाही. या इकडे. इकडे या. काय झालं हो? काय काय झाला? नाही ते म्हणत होते की तुम्ही चिंतेत आहात म्हणून. तो किश्या त्याका सांगितलं होता कोणाक सांगू नको. चाडिओ करण्यात 1 नंबर असा. अहो पण झालं तरी काय? तर माका काय माहित. कोणालाच काही माहित नाही मग सगळे चिंतेत का? पाहुण्यांवर ते जाऊन दे. मुंबईत सुनीला याच्या इथे काय संबंध? तसं नाही हो. मुंबईतून आलेल्या पाहुण्यांपासून सावध राहायचं लागतं. आठवतं ना रे किशा? गेल्या वर्षी मुंबईतून आलेल्या पाहुण्यांनी गणपती समोरचे नारळ चोरलेले. हा तरी सांगतो पण तरी मुंबईकर परवडले तर पुण्याकडचे नको.
मुंबईवरून आलो असेल नाहीतर टिंबकटू वरून. तुम्हाला काय करायचंय? टिंबकटू? काय असा टिंबकटू? थंय निसत्या गावता? नाही हो, व्हॅलेन्सियावरून आलोय. मुद्दाम तुमच्या कोकणातल्या गणेशोत्सव बद्दल बरंच ऐकलं होतं, तो बघायला आलोय. आता बघशाल हे किशा, हे पाहुणे व्हॅलेन्सियाहून गणेश उत्सव बघू केलेत. आता काय सांगूचा. व्हॅलेन्सिया काय काय असा? अरे मका माहित असा, हा? कोकण समाचारात वाचला. अच्छा, काय वाचला आता? वाचला की व्हॅलेन्सियामध्ये मोठो गणेश उत्सव 8 तारखेक साजरो होतलो. सो पहिल्या पानावर बातमी असा. असं हा? चला जाऊ व्हॅलेन्सिया. पण ते व्हॅलेन्सिया का काय असा? माका काय माहित, त्या भटाक विचारा, ते का सगळ्या गावची माहिती असता. ए भटा जरा वाईच राव. दिसत नाही का मी सोहळ्यामध्ये हाय? नागनाथाकडे जायचंय पूजेला. तुम्हाला काय? अरे जाशील रे, तुझ्या धोत्रात कोण हात लावूच नाही. आणि तो नागनाथ काय पळून जाता. तू पहिल्यांदा सांग, हे व्हॅलेन्सिया काय असा? व्हॅलेन्सिया शिया सुन्नी शिया. हा, ते शिया लोक इराक मध्ये असतात. काय बोलतात? व्हॅलेन्सिया नाही, व्हॅलेन्सिया. व्हॅलेन्सिया कॅलिफोर्नियात आहे ते. अरे हो हो, तो आमचो नारायणपुरी मधी होता, कोकणचो कॅलिफोर्निया करणार. पाहुण्यांनो, गणेशोत्सवापासून सुरुवात करणार काय? हे बघा, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी नुसता तुमच्या गणेशोत्सव बघायला आलोय. गणेशोत्सव? हो, कसला आला गणेशोत्सव? गणेशोत्सव असतो तो आमच्या आज्याचा काळतो बघा. नाही करत आतल्या? नाहीतर काय, या भटाचे आजोबा तेव्हा पूजा करूचे. काय तेजस्वी भट हो. नाहीतर यो बघा. ऐकडे बोलले ना मी, पण एक मात्र ही बरोबर बोलले. हा, माझे आजोबा खूप सुप्रसिद्ध भटजी होते. सर्वीकडे पूजा करायची एकदम उत्तम. अहो मी पण तीच प्रथा चालू ठेवली आहे. चालू? बरोबर हो, मुंबईत सुद्धा चालू भट म्हणून प्रसिद्ध आहे. अरे काय चावटपणा चाललंय? मी पण तेच म्हणतोय, काय चावटपणा चालू आहे. अहो, चूक झाली माझी. तुमच्या आज्याच्या वेळेला आलो असतो तर तुमच्या सारखे युजलेस लोक तरी भेटले नसते. अहो पाहुणं, चिडू नका सा. तसं काय असा? काय? ए बाबल्या, तूच सांग. पाहुण्यांनो, आम्ही सगळे त्याच चिंतेत आहोत. मगापासून तेच विचारतोय, कसली चिंता? हो, कोकणात मोठा दुष्काळ पडलो हा, तुमका माहित नाही? काय? मी नाही वाचलं कुठे. यावर्षी पाऊस पण छान झाला होता. एसटी स्टँडवर ऐकलं होतं अन्नधान्य मुबलक आहे म्हणून. हो, अन्नधान्याची कमी नाही, पण खाऊ कायच मिळत नाही बघा. हे काय आता? अन्नधान्याची कमी नाही तरी सुद्धा खायला काही नाही, ते कसं शक्य आहे? तर काय असा? ए दादल्या, तूच सांग बाबा. आम्ही कोकणी माणसा हो, निसत्याशिवाय कसं चालतला? नुसत्याशिवाय सांग. मासे हो. काय गावत नाही बघा. सुरमई नाही, पापलेट नाही, नुसत्या मांदेलीवर किती दिवस काढूचे. श्रावण सराची वाट बघी होतो. श्रावण सरलो तरी कायच खाऊक मिळा नाही. बांगलो, इसवण, पेडगो, बोंबील कायच गावत नाही. आणि त्याचं काय माहितीये, निसत्याशिवाय सोरो पण घशाखाली उतरतच नाही. काय रे? होय, खरंय. अरे पण हे अचानक मासे मिळायचे बंद कसे झाले? काय असतो, माझा झील असतो कॅलिफोर्नियात. तो सांगतो तो सगळे मासे तिकडे कॅलिफोर्नियात मिळतात. काय सुरमई नावाची खानावळ असा. कोकणातलो सगळे मासे कॅलिफोर्नियात चाललेत. राव रे, याका चान्स मिळालो झिलाच्या गजाली चालू करू. ह्या भटाक विचार गोया. काय रे भटा, तुका काय वाटतं?
मोठा गहन प्रश्न आहे, विचार करायला लागेल. चल रे, या भटाक काय माहित नसत. चल चल आपण सरपंचाला विचार. अरे चला. थांबा, काय हवे तुमचं? हळूहळू येत आहे माझ्या लक्षात. पण त्याआधी मला तुम्ही सांगा, या कोकणचा आर्किटेक्ट कोण? आमच्या व्हॅलेन्सियाचा आर्किटेक्ट माहित आहे, सागर चव्हाण. हा, माका माहित असा, परशुराम. लागे असलो म्हणजे बरोबर. काश्मीरच्या सरस्वती नदीमध्ये जेव्हा मासे मिळायचे बंद झाले, तेव्हा परशुरामांनी कुऱ्हाड मारून 100 माईल समुद्र मागे करून या पवित्र कोकणाची निर्मिती केली. कोणासाठी? कोणासाठी? अरे आपल्यासारख्या कोकणी माणसांना भरपूर मासे मिळावे म्हणून. मग तुम्ही असे गहन प्रश्न विचारता, मग मला गहन उत्तर देताना मी असं गहन मोजून जातो. तर मला असं वाटते की या परशुरामांचा कोप झाला असणार आहे. मला त्यांची शांती करायला लागेल. अरे कर की मेल्या मग विचारतो कशा पायी. मग काढा 1000 रुपये. पाहुण्या, तुम्ही 1000 रुपये नाही बरं का, तुम्ही $1000. अहो तुम्ही 7 समुद्रा पार उकडून आले आहात. मला 7 समुद्रांची शांती करायला लागेल. यो भट मा डांबीस असा. इतके रुपये कित्याक? आपण गुरवाकडे जाऊ, तो स्वस्तात रवळनाथाक गहारणे घालतो. चला चला. अरे थांबा रे, सारखं चला चला चला. काय लावले चला चला? अरे आज दिवस कुठला आहे ते तरी बघू द्या मला. आज दिवस रविवार. अरे आज माझा डिस्काउंट दिवस आहे. 100 रुपयामध्ये पूजा करतो. या. आम्ही जातो गुरुवाकडे. अरे 50 रुपयात करतो. अरे देवा, कसे रे तुम्ही? बर, अरे 30 रुपयात करतो. माझ्या पूजेचे सामान तरी पैसे द्याल ना. लावू हा दोत्रा. बघतो तुम्ही कसे जाता गुरुवाकडे, मी पण येतो, बघतो कसं करतो तो पूजा. गुरव दिसना, त्याची बाईल दिसता. गुरव असा का? नाही, पुढाला गेल्याच. रवळनाथा गारणे घालूचा होता. 1000 रुपये दे ना. हो तर देतो. द्या. पटपट काढा की. काय रे भटा, मेलो एक नंबरचो कंजूस. आतून दमडी सुटणार नाही याच्या. बरोबर, आजकाल तसं पण रवळनाथ बायकांचोच ऐकता. बा देवा रवळनाथा महाराजा, ओय महाराजा. आज तुझ्या चरणी लीन होऊन तुका आम्ही गाराणं घालू केलंय. ऐक रे बाबा महाराजा. ओय महाराजा. तर या मुलखात दुष्काळ पडलो हा. श्रावण सरलो तरी मासे खैच मिळूक नाही. ही सगळी लोका गावोगाव फिरत असतले माशा खाती. पण वेंगुर्लो, कुडाळ, मालवण खयच मासे मिळूक नाही. तर हे देवा, जर काय वाकडा नाकडा झाला असा, जर काय इडापिडा असा, तर ती सगळी दूर करून या सगळ्या लोकांका भरपूर मासे मिळवून दे रे बाबा महाराजा. ओय महाराजा. तसेच या सगळ्या लोकांका सुखी ठेवून त्यांच्या हातून काय बरा वाईट झाला असा तर त्या पदरात घेऊन, त्यांच्या हातून काय इडापिडा असाच झाली तर ती सुद्धा दूर करून या सगळ्या पिलगे आपल्या छत्रछायेखाली घे रे बाबा महाराजा. ओय महाराजा.
होतंय ते कॅलिफोर्नियात लोक असेच नाचतात म्हणून. नाता नाता हरे राम हरे कृष्ण अरे, हरे कृष्ण. नाचता किती आहात? मेल्यानो ह्याच्या अंगात रवळनाथाचो भार आलो असा. मी रवळनाथ बोलतोय. तुम्हाला जर माश्यांना कॅलिफोर्नियातून यू टर्न मारून परत बोलवायचे असेल तर सागराला नारळ देऊन घराणे घाला. चला सागराकडे. ए थांबा, इतक्या लांब कित्या? सागर तर आहे तसा. हे तर इकडे. हे, सागर. या सागर घालवणं कारण घालूच असा. होय. मग 25 रुपये काढ. बघा मी स्वस्त होतो. बटा, अरे सागरात गाराणा घालूचा असा. साता समुद्राच्या गोष्टी केल्या मारे तू. हे लोक कधीच काय देऊक नाही. तुका कधीच मासे मिळूक नाही बघ. पण देवा सागर महाराजा, आज तुझ्या चरणी लीन होऊन आम्ही तुका गाराणा घालू किलोय महाराजा. तर बघ, या मुलकात दुष्काळ पडलो असा. आता श्रावण सरलो तरी मासे खैच मिळूक नाही. ही सगळी लोक दारोदार गावोगाव फिरतली. वेंगुर्लो, कुडाळ, मालवण खैच मासे मिळूक नाही. तर हे देवा, जर काही इडा पिडा बरा वाईट झाला असा त्या सगळा दूर करून या लोकांका भरपूर मासे मिळवून दे रे बाबा महाराज. तसेच या सगळ्या व्हॅलेन्शिया गावातल्या लोकांका सुखी ठेवून त्यांच्या मनात काय हेतू इच्छा असतल्या त्या सगळ्या परिपूर्ण करून त्यांच्या हातून काय बरा वाईट झाला असताना तर त्या सगळा पदरात घेऊन या सगळ्या झिलगे तुझ्या छत्रछायेखाली घे रे. पैसे इकडे दे. बाटाकडे मग. बट काही घेऊच मी नाही. सांगत होतो माझं स्वस्त पडते. 30 रुपयाच्या ऐवजी तुम्ही आता किती रुपये दिले? अरे मेल्या गाणं लावताय का नाही? ते बघ स्पीकरला आवडत नाही मला टाइमपीस म्हणले. बरं, तुमचा सगळ्यांचा कल्याण होईल हा. मी चाललंय. कोणात काय दक्षिणा देऊची असा गुरव नसा पण माझ्याकडे दिली तरी तुम्हाला पुण्य येईल. हा? सागर महाराजा, व्हॉल्यूमचा प्रॉब्लेम दूर कर रे महाराजा. लागत नाही रे, हे तर मीच म्हणतो. गाणं गणा चालू धाव कर. रे मला पाव रे. नाही सागरा धाव रे मला पाव रे. संजू धाव रे मध्ये कळ रे. सुशांता.